नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकण ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटलकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर मित्रांनो, भरपूर दिवसांनी आज मी चाललोय मुंबई टू सिंधुदुर्ग म्हणजे देवगडला चाललोय। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबई गोवा हायवेने रात्रीचा प्रवास करणार आहोत। बाकीच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असणार की आपण डेला प्रवास केलेला आणि पूर्ण अपडेट्स तुम्हाला दिलेले, पण यावेळचा व्हिडिओ हा वेगळा असणार आहे आपला। तर या पूर्ण एन्जॉयमेंटसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण मुंबई गोवा हायवेची परिस्थिती बघणार आहोत, त्याचबरोबर नाईट ड्राईव्हला कशी मजा येते ते देखील बघणार आहोत। तर यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, खास नाईटच्या शूटसाठी मी केबिनमधून प्रवास करतोय। रेग्युलर आपण बसमध्ये मागे बसतो, पण त्यावेळी आपण जेवल्यानंतर झोपून जातो, पण आजच्या वेळेला खास मी नाईट पूर्ण जागा राहणार आहे। आणि आपण आता आलोय पळसपे फाट्याजवळ। तर इकडून आपला मुंबई गोवा हायवे चालू होतो, पुढून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे। तर रात्रीच्या प्रवासाला भरपूर मजा येणार आहे, नक्की बघा हा पूर्ण व्हिडिओ। आपण पळसपे फाट्याजवळ आलेलो आहोत आणि इथून आपला ओरिजिनल खरा मुंबई गोवा हायवे चालू होतो। तर संपूर्ण जे आपले 450 किलोमीटर आहे त्याचे आम्ही तुम्हाला अपडेट्स देणार आहोत। हा व्हिडिओ मोठा होऊ शकतो आणि याचे पार्ट्स देखील आम्ही करणार नाही आहोत, पूर्ण हा स्टार्ट टू एंड पूर्ण व्हिडिओ राहणार आहे। तर यासाठी नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला भरपूर अपडेट्स मिळतील आणि सध्याची जी काही परिस्थिती आहे मुंबई गोवा हायवेची ती देखील पाहायला मिळेल। मित्रांनो, आपण आता पळसपे फाट्याच्या पुढे आलो आहोत आणि या ठिकाणी भरपूर असे हॉटेल्स वगैरे आहेत। तर सर्व बसेस या ठिकाणी जेवायला वगैरे थांबतात। तर आमची बस देखील थोड्या वेळात थांबणार आहे हॉटेलला। आता आपण आलोय कर्नाळा अभयारण्याच्या इथे। तर हा छोटासा एक घाट आहे आणि इथपर्यंत रस्त्याची कंडिशन तर फुल ओके आहे। पुढे आता बघूया कुठून खड्ड्यांचा रस्ता वगैरे चालू होतो इथे। आज ट्रॅफिक नाही आहे, शनिवार असल्यामुळे बसना गर्दी आहे फुल, पण रोड थोडासा इकडे फ्री वाटतोय। पुढे काय कंडिशन असेल सांगू शकत नाही। ओव्हरऑल भरपूर मजा येणार आहे आणि नाईटच्या प्रवासाला तर खूपच एन्जॉय नाईटच्या प्रवासाला तर भरपूर मजा येते। मंडळी, आम्ही आता पेनला जेवायला थांबलेलो, त्याच्यानंतर आता इथून निघालोय। तर आता मिस्त्री काका बसले आहेत ड्रायव्हिंग करायला आणि माझगावकर काका आता आराम करणार आहेत। ते पहाटे 3-3:30 वाजता परत ड्रायव्हिंग करतील। आणि इकडे अनिकेत देखील आहे, तर तो देखील माझ्यासोबत जागा असणार आहे। तर भरपूर मजा येणार आहे प्रवासाला।
मंडळी आता आपण जस्ट वडखळचा ब्रिज क्रॉस केला आहे. आत्तापर्यंत रस्ता तसा ओके होता. जे आम्ही मागच्या 2-3 महिन्याच्या आधी जी आम्ही ट्रिप मारलेली मुंबई गोवा हायवेची, तर त्यावेळी जे खड्डे होते तर ते पॅचेस रिपेअर केलेले आहेत. त्यामुळे रस्ता तरी ओव्हरऑल इथपर्यंत ओके आहे. पुढे बघूया काय परिस्थिती आहे ती. पण या ठिकाणी नवीन कन्स्ट्रक्शनचं काम कुठेही चालू नाही आहे, कारण इकडे येथील दोन्ही लेनचं काम मोस्टली कंप्लीट झालेलं आहे. आणि जे फक्त मागच्या वेळी खड्डे होते ते फक्त आता रिपेअर केलेले आहेत. पुढे बघूया अजून आता काय परिस्थिती आहे ती. आता आपण नागोठणेच्या पाठीमागे आहोत. तर या ठिकाणी फक्त सिंगल लेनच रस्ता आहे आणि अजून इथे काम देखील कोणतं चालू नाही झालेलं आहे. त्याच्यामुळे सर्व म्हणजे इथे ट्रॅफिक वगैरे जाम होण्याचे चान्सेस आहेत, कारण स्पीड ब्रेकर देखील खूपच आहेत इथे. पण रस्ता ठीक आहे, फक्त सिंगल लेन असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय आणि स्पीड ब्रेकर देखील भरपूर मोठे घालून ठेवले. आणि आपल्या मुंबई गोवा हायवेची ओरिजिनल आयडेंटिटी पेवर ब्लॉकचा रस्ता. इथे एक ब्रिजचं काम चालू आहे आणि त्याच्या बाजूचा हा जो तात्पुरता रोड आहे त्याच्यावर पेवर ब्लॉक बसवलेले आहेत. भरपूर अशी बेकार कंडिशन आणि त्यात हे स्पीड ब्रेकर. या मोठ्या गाड्यांना सहसा काही प्रॉब्लेम होत नाही, पण ह्या ज्या छोट्या कार वगैरे आहेत यांना भरपूर त्रास होतो. हे बघा, इको वगैरे आहे ती पूर्ण त्यांना स्लो जावं लागतं. आणि हे असे मोठे हेवी ट्रक असतात त्यांच्यामुळे देखील मागे भरपूर रांगा लागतात वाहनांच्या आणि त्यामुळे थोडंसं जरा मुवमेंट स्लो होते. बॅरिकेड्स वगैरे लावले तिथे आणि परत एकदा आता 4 लेनचा रस्ता चालू झाला आहे. ज्या ज्या ठिकाणी डायव्हर्जन्स वगैरे आहेत त्या ठिकाणी थोडासा रस्ता खराब आहे. पण ओव्हरऑल आतापर्यंत भरपूर चांगला रस्ता होता, असं काही अजून जाणवत नाही आहे. रात्रीचे 11 वाजलेत आणि आपण आता पोचलो आहे नागोठणेमध्ये. तर इकडे देखील सिंगल लेनच रस्ता आहे आणि काही काही ठिकाणी काम चालू आहे पण ते अर्धवटच स्थितीत आहे. त्याच्यामुळे इकडे बाजूला पूर्ण पेवर ब्लॉक वगैरे घालून ठेवलेले आहेत आणि ह्या अशा हेवी गाड्या आता नाईटला पूर्ण चालू होतात. त्याच्यामुळे भरपूर लाईन लागतात. मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर हे जवळपास 5 ते 6 त्याच्यापेक्षा जास्तच गाड्या एका मागोमाग एक होत्या आणि स्पीड ब्रेकर तर एवढे मोठे आहेत ना की भरपूरच छोट्या गाड्यांना खूप इश्यू होतो. आणि हे जे बाजूला तुम्ही बघताय काम चालू आहे त्याच्यावर पूर्ण रान वगैरे वाढलेलं आहे. म्हणजे तुम्ही अंदाज घालू शकता की किती महिने हे काम बंद आहे.
आपण मागच्या सप्टेंबरमध्ये ज्यावेळी आलेलो या रोडने, त्यावेळी इथे सर्व धूळ होती, म्हणजे खडी वगैरे होती पसरलेली. आणि आता त्या ठिकाणी पेवर ब्लॉक टाकले आहेत. आणि हा आहे कोकण रेल्वेचा ब्रिज. कोकण रेल्वे इथे क्रॉस होते नागोठण्यामध्ये. तर या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असणार तर पूर्ण रस्ता हा खडीचाच होता, म्हणजे पूर्ण धूळ होती. तर त्या ठिकाणी आता थोडंफार पॅचअप केलेलं आहे, त्यामुळे अजूनपर्यंत तरी रस्ता चांगला आहे. आता पावसामध्ये या रस्त्याची काय वाट लागते ते त्यावेळीच बघावं लागेल, गणपतीच्या वेळी. आणि हे असे अचानकमध्ये डायव्हर्जन्स वगैरे आहेत, त्यामुळे नाईटला जे रेग्युलर गाड्या चालवतात, म्हणजे बसेसचे ड्रायव्हर वगैरे असतील, तर त्यांना माहिती असतात. पण जे नवीन कोण या रस्त्याने प्रवास करत असतील ना, तर भरपूर वेळा त्यांचं जम्बलिंग होतं आणि रॉंग लेनला जातात ते. त्याच्यामुळे ॲक्सिडेंट्सचे चान्सेस देखील खूप वाढतात. मंडळी, जस्ट आता आपण पालीला जाणाऱ्या रोडच्या पुढे आलो आहे. इकडे मागे एक रस्ता आहे, तो पालीला जातो आणि त्या रोडने आपण पुढे एक्सप्रेस हायवेला जातो. तर त्या पालीच्या रोडने तुम्ही खालापूर टोल नाक्यावर डायरेक्ट जाऊ शकता. पण त्या रोडची परिस्थिती कशी आहे त्याचा काहीच अंदाज नाही आहे. एक लास्ट टाइम आम्ही आलेलो 3 महिन्यापूर्वी, त्यावेळी अतिशय बिकट परिस्थिती होती, म्हणजे भरपूर खड्डे होते. आता सध्या काय परिस्थिती आहे आयडिया नाही. पण या ठिकाणच्या रस्त्याचं पॅचअप झालेलं आहे, त्यामुळे थोडा जरा कंडिशनमध्ये आहे रस्ता. नाहीतर इकडे भरपूर धूळ असायची आणि खडी पूर्ण रोडवर आलेली होती. जर तुमची गाडी AC नसेल तर अक्षरशः हैराण होण्याची पाळी आली होती. आणि बघा, हे मध्ये असे डायव्हर्जन्स वगैरे आणि रस्त्यात पण खड्डे आहेत. ते छोट्या गाड्यांना भरपूर प्रॉब्लेम होतो. आता आम्ही बसमधून प्रवास करतोय, त्यामुळे तेवढं जाणवत नाही आहे आम्हाला. ब्रिजवर बघा, अतिशय बेकार परिस्थिती असं रस्त्याची. खड्डे तर म्हटलं तवाचा सगळा डांबरच उडान गेलेला असा. लय हालत होतं. आता बसमध्ये असताना पण आमच्या पोटातला सगळा जेवण हल्ला. मस्त जेवण निघालेलो आम्ही. आणि त्याच्यात हे मोठे स्पीड ब्रेकर, असे मोठे स्पीड ब्रेकर असत की कायची तरी छोटी गाडी एकदम पूर्ण घासतली खालला. आपण आता कोलाडला आलेलो आहोत. तर या ठिकाणी देखील आपल्या कोकण रेल्वेचा ब्रिज क्रॉस होतोय आणि ते स्पीड ब्रेकर वगैरे आहेत आणि रस्त्याची पण परिस्थिती काही चांगली नाही आहे. मागच्या वेळी तर इथे भरपूर सगळी धूळ होती, पण आता थोडंफार पॅचवर्क केलंय. पण खड्डे आहेतच जैसे हे. कोलाडमध्ये मगाशी थोडी रस्त्याची परिस्थिती बेकार होती. नागोठण्यापर्यंत जरा चांगला होता रस्ता, पण इकडे अतिशय खराब आहे. आता पुढे बघूया अजून काय परिस्थिती आहे ती.
पूर्ण सीट भरलेले आहेत, त्यामुळे त्यांना थांबवलं नाही, कारण जागाच शिल्लक नाही. आज शनिवार असल्यामुळे सर्वच गाड्या फुल आहेत. मंडळी, आता आपण जस्ट इंदापूर क्रॉस केलं आहे आणि हा जुनाच रस्ता आहे, कारण या ठिकाणी इकडे बायपास होतोय, त्याच्यामुळे हा रस्ता असाच राहणार आहे. इकडे बाजूलाच इंदापूरचं रेल्वे स्टेशन देखील आहे. तर आपले एक यूट्यूबर आहेत सँडी ट्रॅव्हलग्राम म्हणून, तर त्यांनी देखील मुंबई गोवा हायवेची एक व्हिडिओ बनवली होती. तर त्यावर त्यांचं असं एक सजेशन होतं की हा रस्ता चौपदरी करण्यापेक्षा हा आता जुना रस्ता आहे तो जर व्यवस्थित केला असता तर अजून चांगलं झालं असतं. याच रस्त्याची थोडीशी रुंदी वाढवली असती ना बेस्ट, कारण हा रस्ता बघा अजूनही एकदम चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, कंडिशनमध्ये आहे. फक्त जरासं रुंदीकरण वगैरे केलं असतं तर जे आजूबाजूची झाडी वगैरे आहे ती पूर्ण आपलं जे कोकणाचं निसर्ग सौंदर्य आहे ते पूर्ण चांगलं राहिलं असतं. आता सध्याचे जे मुंबई गोवा हायवेने प्रवास करतात त्यांचा अनुभव असा आहे की भरपूर उन्हातून प्रवास करावा लागतो. जर तुमची गाडी विदाऊट AC असेल ना तर खूप हैराण व्हायला होतं, त्याच्यामुळे भरपूर त्रास होतो आणि त्यामुळे ड्रायव्हिंगला देखील एवढा इरिटेटिंग व्हायला होतं. तरी देखील पर्याय नसल्यामुळे या रोडने प्रवास करावाच लागतो. तर इथे हा इंदापूरचा बायपास जॉईन होणार आहे, म्हणून इथपर्यंत फक्त कॉन्क्रीटची लेन आणून काम बंद केलेलं आहे. इंदापूरच्या बायपासचं रोडचं काम चालू आहे प्रोग्रेसमध्ये, कारण तिथे मगाशी बोर्ड लावलेला होता की वर्क इन प्रोग्रेस, पण आतल्या ठिकाणी काय काम चालू आहे त्याची काय माहिती मिळू शकली नाही. मित्रांनो, रात्रीचे 12 वाजलेत आणि आपण आता पोचलोय माणगावमध्ये. तर माणगावला देखील इंदापूरसारखाच बायपास देण्यात आलेला आहे, त्यामुळे हा सिटीतला रस्ता असाच राहणार आहे किंवा याचं रुंदीकरण वगैरे केलं जाईल भविष्यात. पण मेन जे ट्रॅफिक असणार आहे ते बायपास रोडने पूर्ण वळवण्यात येणार आहे. तर आपण माणगावमध्ये पोचलो. इकडे कसा थोडासा भाग जरा कंजेस्टेड असल्यामुळे ज्यावेळी सीझनच्या वेळी म्हणजे गणपती मे महिन्यामध्ये होळी, तर अशा वेळेला इकडे भरपूर ट्रॅफिक वगैरे होत होतं. त्याच्यामुळे जे जे कंजेस्टेड एरिया होते माणगाव, इंदापूर किंवा अजून काही, तर त्यांच्या ठिकाणी बायपास करण्यात आलेले आहेत. आणि आता सामसूम झालेली आहे सिटी, 12 वाजलेत रात्रीचे आणि आता समोरून बसेस देखील यायला चालू झाल्या आहेत. आता जस्ट आपण माणगाव सिटी क्रॉस केली आणि इकडे अजून एक कोकण रेल्वेचं क्रॉसिंग, इथे देखील ट्रॅक क्रॉस होतोय आपल्या मुंबई गोवा हायवेला. आणि याच्या पुढे इथेच जे माणगावचा बायपास आहे, बायपास रोड, तो इथे जॉईन होतोय. तर या ठिकाणी तो होणार आहे जॉईन, म्हणून इथे एक डायव्हर्जन ठेवलं आहे आणि प्लस इथून पुढे काम चालू करण्यात आलेलं नाही आहे. माणगाव बायपासचं देखील थोडंफार काम झालेलं आहे मगाशी, आता मी बघितलं. तर बाकी आता इथून परत कॉन्क्रीट लेन चालू होते. माणगाव सोडल्यानंतर इथे जरा कॉन्क्रीटचा जो रस्ता बनवलेला आहे त्याची लेवल जरा प्रॉपर चांगली वाटते. पण मगाशी आम्ही इंदापूरच्या इथे बघितलेला तर त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता बनवून सुद्धा त्याला प्रॉपर लेवल नव्हती. इकडे मध्येच ट्रॅफिक डायव्हर्जन. तर इथून आता महाड 30 किलोमीटर आहे, पुढचा आपला टप्पा आता महाड असणार आहे. ओव्हरऑल आता आपण पळसपे फाट्यावरून पूर्ण माणगावपर्यंत आलो. तर इंदापूर, नागोठणे, कोलाड या ठिकाणी थोडासा रस्ता खराब होता. तर आता इथून प्रॉपर म्हणजे आपला जो नेक्स्ट टप्पा आहे तो इंदापूर टू झाराप आहे. तर त्या टप्प्यामधलं काम चालू आहे इथे कॉन्क्रीट लेनचं. बाकी या ठिकाणी आता काय परिस्थिती आहे ते आपण बघूया महाडपर्यंत. मित्रांनो, आपण आता महाडच्या अलीकडे आहोत, जवळपास 10 किलोमीटर टोळ फाट्याच्या इथे. तर इथे थोडंफार काम चालू आहे, म्हणजे बाजूला आता आम्ही बघितलं
त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्याचं काम चालू होतं आणि बाकी या ठिकाणी देखील थोडंफार काहीतरी काम चालू आहे. ते इथे बंद झालेलं आहे पण मागे चालू होतं कॉन्क्रीटच्या पेविंगचं काम. आणि हा बाकी आपला जुना रस्ता आहे तो, आणि याच्या बाजूनेच आपला कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे. समोर आता पुढे जीवदानी ट्रॅव्हल्स चाललेली आहे, ते आमच्या आधी निघालेली. तर आता थोड्या वेळात सर्व आपल्या गावातल्या बसेस यायला चालू होतील. श्री सुकाई ही मला वाटतं दापोलीची वगैरे असेल ट्रॅव्हल्स, आणि पुढे आहे जीवदानी. तरी माझ्या मते सावंतवाडी ते विरार असा या बसचा रूट आहे. वाव, एकदम पूर्ण लाईटिंग बिल्डिंग लावून चाललेलो आता. आणि आत्ता जस्ट आम्ही त्याला ओव्हरटेक केलं. असे प्रत्येक बस एकमेकांना ओव्हरटेक करत जात असतात. भरपूर मजा येतात यो सीन बघू. आपण आता आलो आहे महाडमध्ये. तर या ठिकाणी काम चालू आहे, म्हणजे नाईटला देखील आता मगाशी आम्ही बघितलं की काम चालू होतं. तर येणाऱ्या काही महिन्यांमध्ये हा रस्ता आपल्याला क्लिअर मिळेल कदाचित, अशी शंका आहे. एक ते एक्सकॅव्हेशन वगैरे संपूर्ण काम चालू आहे. काव्या ट्रॅव्हल्स, रामेश्वर, स्वामी रामेश्वर, साक्षी मंडळी आपल्याकडच्या गाड्या आता क्रॉस होत आहेत. तर आता रामेश्वर वगैरे आणि काव्या या आपल्याकडच्या ट्रॅव्हल्स आहेत, तर त्या आता क्रॉस करायला सुरुवात झाली आहे. आणि आपण आता पोचलो आहे महाडमध्ये. किया ट्रॅव्हल्स. तर इकडे बघा फिलिंगचं वगैरे देखील काम चालू आहे, भरावाचं वगैरे. आणि मगाशी पाठीमागे देखील ब्रिजचं वगैरे काम चालू होतं. तर इकडे रायगडला जाण्यासाठीचा रस्ता आहे, आणि या ठिकाणी तर भरपूर खड्डे आहेत. म्हणजे या ब्रिजचं किती दिवस काम चालूच आहे, अजूनपर्यंत काय करतायत काय माहिती. आणि इकडे या ठिकाणी मागे हा रस्ता आहे, हा भरावाचा आहे, म्हणजे इथे भराव करणार आहेत. आणि मगाशी जो ब्रिज होता त्याच्या खालून आपल्याला रायगडला जाण्यासाठीचा रस्ता आहे. तर या ठिकाणी देखील काम चालू आहे. हा समोर इकडे रोलर चाललाय, म्हणजे नाईटला देखील काम चालू आहे. मागे देखील आम्ही बघितलेलं आता, तर त्या ठिकाणी देखील नाईटला काम चालू होतं. विमलेश्वर ही देखील आपल्याकडचीच गाडी आहे, पडेल.
महालक्ष्मी ट्रॅव्हल्स. चला आता आम्ही याला क्रॉस करून पुढे चाललो आहे. नाईटला देखील फुल जोरात काम चालू आहे महाडमध्ये आणि लवकरात लवकर पूर्ण होईल असं वाटतंय. बघूया.